सर्वांना नमस्कार आणि जिंदाबाद। आपण माणूस आहोत आणि माणूस असल्याचं आपलं पहिलं लक्षण म्हणजे आपल्याला मेंदू आहे। आपण विचार करू शकतो, कल्पना करू शकतो। जगामध्ये अनेक विचारवंत होऊन गेले आणि ज्यांच्या विचारांच्या पायावर आज सगळं जग उभं आहे। हे विचार एकमेकांच्या विरोधी सुद्धा असू शकतात। आता समाज माध्यमांच्या युगामध्ये जो मारा आपल्याकडे व्हॉट्सॲपद्वारे सोशल मीडियाद्वारे चाललेला आहे, त्यामुळे लोकांचा गोंधळ होतोय की नेमकं खरं काय आणि खोटं काय, कशावर विश्वास ठेवावा, काय खरं काय खोटं। या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी, या गुंतातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने आपला स्वतंत्र विचार करणं आवश्यक आहे। जर प्रत्येकाला स्वतंत्र विचार करायचा असेल तर प्रत्येक विचार समजून घेतला पाहिजे आणि मग तो विरोध केला पाहिजे। विशेषतः गांधीजींना विरोध होतो। गांधीजींना विरोध करणारे ते गांधीजींचा विचार समजून घेऊन जर त्यांनी गांधीजींना विरोध केला तर बरोबर आहे, परंतु गांधीजींचा विचार समजून न घेता जेव्हा गांधीजींना विरोध होतो त्यावेळेला त्यात काहीतरी चूक वाटते किंवा हिंदुत्वाच्या विचाराला विरोध होतो। हिंदुत्वाचा विचार समजून न घेता हिंदुत्वाच्या विचाराला विरोध केला तरी ते चूक आहे। साम्यवादाच्या विचाराला सुद्धा विरोध होतो। साम्यवादी विचाराला समजून न घेता त्याला विरोध करणं हे चूक आहे। आपण श्रमजीवी संघटनेतर्फे विचारांची अस्पृश्यता मानत नाही। सर्व प्रकारचे विचार आपल्या मनाच्या खिडकीतून आपल्या मेंदूमध्ये आले पाहिजेत आणि आपण ते समजून घेतले पाहिजेत। म्हणून स्वातंत्र्य व्याख्यानमाला श्रमजीवी संघटनेने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एक रविवार सोडून एक रविवारी, याचा अर्थ पहिला रविवार आणि तिसरा रविवार सकाळी 11 वाजता उसगावला संविधान सभागृहामध्ये साने गुरुजी प्रशिक्षण संकुलाच्या ही व्याख्यानमाला होईल आणि या व्याख्यानमालेमध्ये 2 तास असतील। 1 तास वक्ता व्याख्यानमालेला आलेल्या वक्ते बोलतील आणि 1 तास चर्चा होईल। म्हणून समोरचं सांगतात म्हणून ऐकायचं असं नाही, याच्यावर चर्चा होईल। त्यासाठी आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। पहिलं पुष्प महाराष्ट्रातले प्रसिद्ध पत्रकार आणि सुप्रसिद्ध विचारवंत माननीय प्रकाश बाळ हे गुंफणार आहेत आणि त्यांनी विषय घेतलेला आहे गांधीजी समजून घेताना। तेव्हा गांधी समजून घेताना या विषयावर 3 ऑगस्टला रविवारी सकाळी 11 वाजता उसगावच्या साने गुरुजी प्रशिक्षण संकुलाच्या संविधान सभागृहामध्ये हे व्याख्यान होईल। शरद पाटील पत्रकार हे त्याच्या अध्यक्षस्थानी असतील। माझी विनंती आहे की आपण या व्याख्यानाला जरूर या। त्याची नोंदणी आहे, कारण मर्यादित प्रवेश आहे, तेव्हा ती नोंदणी आपण करा आणि जरूर व्याख्यानाला या। त्या व्याख्यानाचा लाभ घ्या, विचारपूर्वक ते समजून घ्या। यानंतरची व्याख्यानं ही निरनिराळ्या राज्यक्रांतीबद्दलची असतील। 17 ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे माजी प्रमुख प्राध्यापक अविनाश कोल्हे हे अमेरिकन राज्यक्रांतीबद्दल बोलणार आहेत। अमेरिकन राज्यक्रांतीबद्दल नंतर रशियन राज्यक्रांती आहे, चीनची राज्यक्रांती आहे, क्युबाची राज्यक्रांती आहे। अशा निरनिराळ्या राज्यक्रांतींचा अभ्यास या व्याख्यानमालेमध्ये एक रविवार सोडून एक रविवार होणार आहे। आणि त्यानंतर निरनिराळ्या विचारवंतांचे विचार, उदाहरणार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार काय आहे, साम्यवादी विचार काय आहे, कम्युनिस्टांचा विचार काय आहे, काँग्रेसचा विचार काय आहे, भारतीय जनता पक्षाचा विचार काय आहे, शिवसेनेचा विचार काय आहे, असे पक्षांचे विचार सुद्धा आपण समजून घेणार आहोत। ज्यातून आपल्याला उद्देश असा आहे की भारतीय नागरिक हा विचाराने समृद्ध व्हावा। म्हणून एका विचाराचं सांगण्यापेक्षा निरनिराळ्या विचारांची अशी व्याख्यानमाला आहे। या व्याख्यानमालेचं नाव स्वातंत्र्य व्याख्यानमाला असं ठेवण्यात आलेलं आहे। तेव्हा माझी विनंती आहे सर्वांना, फक्त संघटनेच्याच कार्यकर्त्यांना असं नाही, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तर आलंच पाहिजे, परंतु इतर सुद्धा जे निरनिराळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, निरनिराळ्या विचारांचे कार्यकर्ते असतील, आपण या व्याख्यानमालेला जरूर या आणि विचारांचं आदान प्रदान करा, अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे।